लोकसभेसंदर्भात माझे शरद पवार तसेच महाविकास आघाडीतील नेत्यांशी बोलणे झाले नसून त्यांच्याशी बोलणे झाल्यावर तुम्हाला कळवतो अशी प्रतिक्रिया आमदार निलेश लंके यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। तसेच महाविकास आघाडीकडून दुसरा उमेदवार दिल्यास तुम्ही त्याला पाठिंबा देणार का या प्रश्नावर नेतृत्वाने घेतलेला निर्णय पाळावा लागेल असं उत्तर देखील निलेश लंके यांनी दिलंय। आज छत्रपती शिवरायांची जयंती आणि त्या जयंतीच्या निमित्ताने म्हणजे खऱ्या अर्थाने आमचे सहकारी मित्र ज्यांनी या नगर शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने महापौर पदाच्या कालखंडामध्ये काम केलं त्या संभाजीराजांचा वाढदिवस आणि म्हणजे किती योग म्हणता येईल म्हणजे छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणून समाजात काम करीत असताना अशा एका आमच्या मावळ्याचा सुद्धा वाढदिवस आहे। त्यामुळं आज पहिला मान मीडियासमोर बाईट देण्याचा आमच्या संभाजीराजांना आहे। नाही, परंतु लोकसभेच्या अनुषंगाने तुमच्या राजीनाम्याची चर्चा आहे जाणीवपूर्वक घडलं जातं का तुमचं काय म्हणणं आहे? आता बऱ्याच गोष्टी तर मलाच माहीत नसतात। काल परवाची बातमी मला बऱ्याच जणांचे फोन आले, तुम्ही राजीनामा द्यायला चालले काय? मी म्हणलं मी मतदारसंघात फिरतोय। तर अशा बऱ्याच गोष्टी चुकीच्या पसरवल्या जात आहे। काही पेपरला तर असं छापलं गेलं की उमेदवार दुसरं आहे कोणी, असं वेगवेगळ्या संदर्भ जोडले जातात। तर पाहू आता वेळ काळ लवकरच सांगन। लोकसभेला लंके त्याच्यामध्ये तुमचं नगर दक्षिणमधून लोकसभेसाठी माझं तर काय अजून पवारसाहेबांशी आणि महाविकास आघाडीच्या नेते मंडळींशी तर काय माझं बोलणं नाही। तुम्ही मला कल्पना दिल्यानंतर मी आता थोड्या वेळाने त्यांच्याशी बोलून संपर्क परंतु यावेळेस लोकसभेची आघाडीकडनं जर एखादा दुसरा उमेदवार असेल तर त्याला तुम्ही पाठिंबा देणार का? शेवट नेतृत्वाने एखादा निर्णय घेतला तो पाळावा लागतो ना साहेब। आज तुम्ही ठाकरे गटांनी जे शिवजयंती आयोजित केलेली आहे त्याच्यात तुम्ही गाठीभेटी घेत आहे। अहो ठाकरे गट म्हणजे तुम्ही पाहिलं असं माझ्या हातात शिवबंधन आहे। अहो हे आमचे सगळे सहकारी आमचे राजकीय सुरुवात आमचे भगवानराव फुलसौंदर म्हणून आमचे बाळासाहेब आहेत, इथं आमचे अभिषेक भाई आहेत, सगळे आम्ही एका परिवारातले माणसं आहे। आमचा एक परिवार आहे, अखंडितपणे आमचा नगर शहरामधला परिवार आहे।